नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी ज्योती भोसले तुमच्यासाठी घेऊन आले आहे जागतिक वन दिवस निमित्त थोडीशी माहिती। जैवविविधतेबाबत जागरूकता निर्माण करून जंगल संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 21 मार्च 2013 पासून आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यास सुरुवात केली। संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार सुमारे 1.6 अब्ज लोकांची उपजीविका वन आणि त्यातील संसाधनावर अवलंबून आहे। जगातील 75% गरीब लोक ग्रामीण भागात राहतात। त्यांचं अन्न, औषध आणि रोजगाराचं मुख्य स्रोत हे वन आहे। वनामधून मिळणारे अन्नात फळे, कंदमुळे, मध, बिया, काजू, बदाम, अक्रोड यासारखी कवचयुक्त फळे, मशरूम, वन्य प्राण्यांचे मांस याचा समावेश होतो। अहवालानुसार 50%हून अधिक फळांचे प्रकार हे वनामधूनच मिळतात। तर 2025च्या वन दिनाची संकल्पना आहे वन आणि अन्न। मात्र कोल्हापुरात ही संकल्पना खूप आधीपासूनच रूढ असल्याचं पॉझिटिव्ह दृश्य आपण पाहत आहोत। झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत, परंतु दरवर्षी 13 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत। हे क्षेत्र जवळजवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचं आहे। जशी जंगले नष्ट होतात तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात। जंगलतोडीमुळे जगातील 12 ते 18% कार्बन उत्सर्जन होतं, जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या बरोबरीचं आहे। तितकीच महत्त्वाची निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक कार्बन शोषकांपैकी एक आहेत। आज जंगलांनी जगाच्या 30% पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे आणि त्यात 60,000 पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत, ज्यात अद्याप अनेक प्रजाती या अज्ञातच आहेत। स्थानिक आदिवासी लोकांसह अंदाजे जवळपास जगातील 1.6 अब्ज गरीब लोकांना जंगलामार्फत अन्न, लाकूड, पाणी आणि औषधे यांची सोय होते। भारतासारख्या कृषीप्रधान देशात तर वनांचं विशेष महत्त्व आहे। केवळ 1 इंच जमिनीचे सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ हा लोटावा लागतो, परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळ्यातच होऊ शकते। म्हणून वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचं स्थान प्राप्त झालं आहे। प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला आहे। पण एकेकाळी उन्नत असलेली मेसोपोटेमिया, सीरिया व पॅलेस्टाईन अशी अनेक वन संहाराने उजाड झाली आहेत। हे एक कटू सत्य आहे। हवामान बदलांशी जुळवून घेणं तसंच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते। हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना शोषून घेण्याचं तसंच जागतिक तापमान वाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचं काम वनाकडून केलं जात असतं। ब्राझीलमधील अमेझॉनच्या जंगलाला नोव्हेंबर 2019 आणि 2020 मध्ये भीषण आग लागली होती। जवळपास 3 आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले। अमेझॉनच्या जंगलाला आग याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठ्या स्रोतास हानी होत होती। अमेझॉनचे जंगल ही जगातील सर्वात मोठी परिसंस्था आहे। प्राणी आणि वनस्पतीच्या एका अतिदुर्मिळ प्रजाती फक्त अमेझॉनमध्येच आढळतात। जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचं केवळ हानी होते असं नाही, तर वन उपजाची क्षमताही नष्ट होते। जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते। पाण्याची पातळी खाली जाते। वन्यजीवांची होरपळ होते। वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि ते वाचतात, त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात। अलीकडे अशा दुर्घटनांचं प्रमाण वाढलं आहे। भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत। वनांचा आणि मानवी जीवनाशी असलेला संबंध हा खरं तर खास आहे, कारण जंगलावर अवलंबून असणारी आपली प्राचीन औषध प्रणाली, फळे आणि महत्त्वाचं म्हणजे आपले लाडके आणि आवडीचे ड्रायफ्रुट्स। म्हणूनच वन संवर्धन म्हणजेच आपली अन्न सुरक्षा। वनातून मिळणारी पोषण मूल्यांनी युक्त खाद्यपदार्थ ग्रामीण व आदिवासी समाजासाठी जीवनसत्वाच्या महत्त्वाचा स्रोत आहेत। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील सुमारे 80% लोक आपल्या प्राथमिक आरोग्यासाठी पारंपरिक औषधांवर अवलंबून असून यासाठी बहुतांश औषधे वनस्पतीपासूनच मिळतात। वने केवळ अन्नाचा स्रोत नसून ते हवामान संतुलन, मृदा संरक्षण हे तर आपण शाळेत असताना शिकलोच आहोत की कसं झाडांमुळे मातीचे संरक्षण होतं। जोराने वाहणारा वारा आणि पावसामुळे माती वाहून जात असते आणि दगड उघडे पडतात, मग जमीन नापीक होते आणि उष्णता वाढते। या सगळ्याला जंगल रोखत असतं। खरं तर जंगले जैवविविधतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत। कालच चिमणी दिनानिमित्त आपण पाहिलं की कसं हळूहळू जैवविविधतेचा ऱ्हास होत चालला आहे।
जंगलाच्या नाशांमुळे। भारत सरकारच्या वनधन योजनेत आदिवासी समाजाचा वनापासून होणाऱ्या उत्पादन विक्रीतून अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। 2024 मध्ये या योजनेतून 1.5 लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे। यातून अनेक कृतीशील यशस्वी प्रयोग केले आहेत। वन आणि अन्न संकल्पनेवर कोल्हापुरात यशस्वी प्रयोग राबवले आहेत। निसर्ग मित्राच्या माध्यमातून 12 तालुक्यात देवरायांच्या माध्यमातून आदिवासी आणि ग्रामस्थांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले जातात। जंगलातून महत्वाचा आणि औषधी मध, तमालपत्री, भोकर, हातसडीचे तांदूळ, हळद, पावसाळ्याचे पळसाच्या पत्रावळ्या, रानआवळा केसांसाठी चांगला सौंदर्यवर्धक म्हणून त्याचा उपयोग होतो। त्याचबरोबर रानभिंडी, गावरान वरणा, काकडी, चिगूड, निरगुंडी, अडसुळा, राजगिरा, चंदन बटवा, आई ग चंदन बटव्याचं गरगट मला खूप आवडतं, तुम्ही पण नक्की करून बघा। गारंबी, गोसावळा, बेलवांगी, रानभाज्या, कोहळा, फणस, गावठी शेवगा, करवंदी, शेंद्री हातगाव, महाळुंग आणि कोकमसह बरेच पदार्थ हे वनातूनच मिळत असतात। त्याचे उपप्रकार आणि उपपदार्थ बनवून त्यांची विक्री केली जाते। यासाठी शासनाच्या योजना आहेत। देवराईसह वन क्षेत्रातून मिळणाऱ्या विविध घटकांपासून अनेक प्रकारच्या उपपदार्थांची निर्मिती होत असल्यानं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ लागली आहे। पर्यटनामुळे याला भरघोस पाठबळ मिळू लागला आहे। यातून शहर आणि वन क्षेत्रातील लोकांमध्येही चांगला समन्वय वाढल्यानं वनाचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलं आहे। पण औद्योगिकरणामुळे होणारी वनाची तोड आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन वन दिन हा दरवर्षी 21 मार्चला साजरा करण्यात येतो। संयुक्त राष्ट्र संघाने 28 नोव्हेंबर 2012 ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला। 21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला। वनाचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं। मी महिला दिन दिवशी पण हेच बोलले, काल चिमणी दिवसला पण हेच सांगितलं, आज पण हेच सांगते। कोणताही विशेष दिवस साजरा करताना केवळ त्या दिवसाचं महत्त्व म्हणून तो साजरा होऊ नये। त्या अनुषंगानं आज जागतिक वन दिवस हा एक दिवसापुरता साजरा न करता तो सातत्यानं वर्षभर एक सामाजिक बांधिलकी म्हणून साजरा केला पाहिजे। आज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वनाचं संवर्धन होणं आवश्यक आहे आणि हे वर्षभर कसं करता येईल याकडे अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं आहे। यातूनच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल।